बळाच्या वापराची कायदेशीर मक्तेदारी असलेल्या राष्ट्रराज्याची आधुनिक संकल्पना मांडण्याचे श्रेय कोणास जाते? तर ऑप्शन नंबर बी, मॅकियावेली यांना आपण राष्ट्रराज्याची आधुनिक संकल्पना मांडण्याचं श्रेय देतो. त्यांनी प्रामुख्याने काय केलंय तर राज्याला धर्म आणि नैतिकतेपासून काय केलंय वेगळं केलेलं आहे. आधी युरोपियन देशामध्ये काय व्हायचं, धर्माला जास्त महत्त्व दिलं जायचं. मग त्यांनी काय केलं, धर्म आणि नैतिकता हे काय बनवल्यात दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी कशावर भर दिलाय तर शक्तीवरती भर दिलाय त्यांनी आणि सार्वभौम या दोन गोष्टींवर काय केलंय त्यांनी भर दिलेला दिसून येतं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अंतिम ध्येय काय असलं पाहिजे तर स्वतःचे अस्तित्व टिकवणे आणि सत्ता वाढवणे. म्हणजेच राज्यामध्ये काय असणं, सत्ता वाढवणं आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं, ज्यामुळे आधुनिक राष्ट्रराज्याचा पाया घातला गेला मॅकियावेली यांच्याद्वारे. तसंच दुसरे सुद्धा एक थिंकर आहेत ते म्हणजे मॅक्स वेबर यांनी राज्याची व्याख्या हिंसेच्या कायदेशीर एकाधिकारशाही म्हणून केली, जो राष्ट्र राज्याच्या संकल्पनेला अधिक स्पष्ट करणारा आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोन आहे. पण जर का आपण जे काही राष्ट्र राज्याची आधुनिक संकल्पना आहे ते मांडण्याचं श्रेय कुणास देतो, मॅकियावेली यांना देतो. मॅकियावेलीच्या मते राज्य म्हणजेच काय तर सत्ता, ज्याच्याकडे राज्य किंवा ज्याच्याकडे सत्ता त्याच्याकडे पूर्ण राज्य असतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी काय केलंय, राज्याला एक संस्था मानलेलं आहे ज्यामध्ये नैतिक आणि धार्मिक बंधनापासून काय असलं पाहिजे, लोक मुक्त असले पाहिजेत. राष्ट्र राज्याचे महत्व त्यांनी समान भाषा, संस्कृती आणि चालीरीती असलेल्या लोकांच्या एकत्रित शक्तीवर आधारित राष्ट्र राज्याची काय मांडली त्यांनी संकल्पना मांडली. म्हणजेच काय असलं पाहिजे, त्या देशामध्ये समान भाषा असली पाहिजे, संस्कृती असल्या पाहिजे, त्या लोकांच्या समान चालीरीती असल्या पाहिजे. त्याला ते काय म्हणतात, राष्ट्र राज्याची कल्पना.